राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून वांबोरी चरीचे पाणी मिळावे या मागणीसाठी मोरे यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. वांबोरी चरीच्या लाभक्षेत्रात असूनही दक्षिण भागातील शेतकऱ्यांना अद्याप पाण्यापासून वंचित राहावं लागत असल्याचा आरोप बाजूने असलेले या भागात पहिल्या टप्प्यात पाझर तलाव, ओढे आणि नाल्यांमध्ये पाणी सोडण्यात आलेलं नाही. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही या भागाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या अन्यायाविरोधात मोरे यांनी गुरुवार दिनांक 19/2/2026 पासून वांबोरी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकारी अहिल्यानगर मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच खासदार निलेश लंके, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदने देण्यात आली. आता प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेणार आणि वांबोरीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर टोकणे, राहुरी. वांबोरी परिसरातील जो गारभारी डोंगराचा जो दक्षिण भाग आहे गावचा, या परिसराला वांबोरी चरीचा काही फायदा झालेला नाही. आठमाई पाणी धोरणाचा भाग आणि अप्रत्यक्ष सिंचन या पद्धतीने वांबोरी चरीची अंमलबजावणी करण्याचं ठरलेलं होतं. परंतु या भागातील जे पाझर तलावात पाणी सोडणार होतं ते सोडलं गेलेलं नाही. दक्षिणेकडचा संपूर्ण भाग कोरडा राहिलेला आहे आणि या भागाला पाणी न भेटताच वांबोरी चरीचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला. त्याचं कामही चालू आहे. त्याचं पाणी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील काही दुष्काळी गावांना, 34 गावांना भेटणार आहे. त्यांना पाणी भेटलंच पाहिजे, काही हरकत नाही. परंतु पहिल्या टप्प्यातील वांबोरीचा दक्षिण भाग कोरडा राहिला आहे. याला त्या काळातले नेते यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आणि सध्या या भागातल्या शेतकऱ्यांची पिकं जळून चाललेली आहेत. म्हणजे वांबोरी चरी होऊनही या परिसराला वांबोरी चरीचा 10% सुद्धा फायदा झालेला नाही. पाझर तलावातून अप्रत्यक्ष सिंचन या तत्वालाही हरताळ फासलेला आहे. कोणाही अधिकाऱ्यांचं वांबोरी चरीच्या पाणी वाटपावर नियंत्रण नाही आहे. म्हणून येत्या 19 तारखेला परवा मी स्वतः वांबोरी चरी समितीच्या वतीनं बेमत उपोषणाला बसणार आहे. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर रोज 5 शेतकरी चक्री उपोषण करणार आहेत. आमच्या या भागामध्ये वांबोरी चरीचं पाणी निदान उन्हाळ्यापुरतं का होईना आम्हाला सोडलं जावं, ही आमची कळकळीची इच्छा आहे. राजकीय नेत्यांच्या दुर्लक्ष झाल्यामुळं किंवा त्यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळं हा भाग पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. त्यांनी याबाबतीत या प्रश्नामध्ये लक्ष घालावं अशी कळकळीची विनंती आहे.